नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिश रायटिंग स्किलमधील लेटर रायटिंग हा टॉपिक. त्यातल्या त्यात आपण पाहणार आहोत फॉर्मल लेटर रायटिंग. याच्या आधी ऑलरेडी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये आपण इनफॉर्मल लेटर कसं लिहायचं ते पाहिलं होतं, राईट. सो तुमच्याकडे आता ऑप्शन आहे की तुम्ही एकतर इनफॉर्मल लेटर लिहू शकता किंवा फॉर्मल लिहू शकता. सो मला जर विचाराल तर इनफॉर्मल लिहिणं केव्हाही चांगलं आहे. याचं कारण असं आहे की इनफॉर्मल लेटरमधली लँग्वेज असेल किंवा स्ट्रक्चर असेल खूप रिजिड असं नसतं, पण फॉर्मलमध्ये मात्र आपल्याला कशीही लँग्वेज वापरून चालत नाही किंवा कसंही स्ट्रक्चर वापरून चालत नाही. त्यासाठी ते सगळं काही प्रॉपर असावंच लागतं. सो लेट अस से की आता हे जे ॲक्च्युअल इनफॉर्मल लेटर आपण पाहिल्यानंतर फॉर्मल लेटर कसं लिहायचं किंवा याच्यामध्ये काय काय डिफरन्स आहे तो आता आपण बघूयात. तर क्वेश्चन दिलेला आहे की युअर स्कूल हॅज प्लॅन्ड अ पिकनिक टू महाबळेश्वर. ॲज अ स्टुडंट सेक्रेटरी यू वॉन्ट टू गेट द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग डिफरंट स्पॉट्स जे की महाबळेश्वरमध्ये आहेत. अकोमोडेशन कसं आहे, फूडबद्दल काय आहे आणि अदर डिटेल्स. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. सो राईट अ लेटर टू दी मॅनेजर ऑफ MTDC महाबळेश्वर डिस्ट्रिक्ट सातारा. सो महाराष्ट्र टुरिस्टचं जे कॉर्पोरेशन आहे त्याला तुम्हाला लेटर लिहायचं आहे की आम्हाला असं महाबळेश्वरला व्हिजिट करायचं आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन द्या. आता त्यांनी लेटर कोणाला लिहायचं हे सांगितलं आहे, मॅनेजरला लिहायचं. सो MTDCचे जे काही मॅनेजर आहे त्यांना तुम्हाला हे लेटर लिहायचं आहे. ठीक आहे, पण त्यांचं नाव वगैरे नाही दिले, सो तुम्ही डिरेक्टली टू मॅनेजर वापरून पण लिहू शकता. आता याचा फॉर्मॅट कसा असणार आहे, इनिशियली तुमचं नाव आणि त्यासोबतच तुम्ही या ठिकाणी पत्ता लिहिणार आहात आणि एक गोष्ट लिहायची आहे ती म्हणजे डेट. ठीक आहे, आता डेट तुम्ही काही पण टाकू शकता. युजली पिकनिक्सच्या ज्या काही डेट्स असतात साधारणतः डिसेंबरच्या आसपासच्या असतात. सो या ठिकाणी तुम्ही कोणतीही डेट अशी काही कंपल्शन नाही आहे, 12/12/25 टाका, अशी कोणतीही डेट तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. सो डेट इथे टाकायची आहे. त्यानंतर आहे टू द मॅनेजर MTDC महाबळेश्वर डिस्ट्रिक्ट सातारा. ठीक आहे, सो हे तर आपल्याकडे ऑलरेडी होती इन्फॉर्मेशन अवेलेबल, ती लिहायची आहे. सो कोण पत्ता लिहितं आहे आणि कोणाला पत्ता लिहितं आहे हे दोन्ही तुम्हाला लिहायचं आहे आणि डेट मेन्शन करायची आहे. ठीक आहे, डेट शक्यतो लिहिताना असं लिहा की डेट आहे 12 डिसेंबर. ठीक आहे, हे मधला महिना जो आहे तर त्या महिन्याचं नाव लिहा अंक टाकण्यापेक्षा आणि 2025. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी की डिफरन्स आहे फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर रायटिंगमधला, तो म्हणजे सब्जेक्ट. आपण फॉर्मलमध्ये सब्जेक्ट लिहितो, इनफॉर्मलमध्ये आपण सब्जेक्ट नाही लिहित. सो आता या ठिकाणी सब्जेक्ट काय येणार आहे की इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू दी महाबळेश्वर. तर याच्यामध्ये आपण एवढंच लिहिलं तरी पण चालणार आहे, कारण मेन आपला मोटो हेच आहे की इन्फॉर्मेशन घ्यायची आहे महाबळेश्वरवरची. सो आता आपण पुढे लिहिणार आहोत रिस्पेक्टेड सर. अगेन हे पण इनफॉर्मलमध्ये आपण डिअर फ्रेंड किंवा डिअर त्या फ्रेंडचं नाव असं घेऊन लिहू शकलो असतो, पण फॉर्मलमध्ये आपल्याला रिस्पेक्टेड सर लिहायचं असतं. तुम्ही पाहिलं असेल की काही लेटर्समध्ये डिअर सर पण असतं, नो डाऊट तुम्ही ते पण लिहू शकता किंवा मग डिरेक्टली रिस्पेक्टेड सर लिहिलं तरी पण चालेल. आता सुरुवात अशी करायची आहे की युजली हे सगळं प्लॅनिंग कोण बघतं, जो कोणी सेक्रेटरी असेल त्या स्कूलचा स्टुडंट सेक्रेटरी तर तो बघतो. सो तुम्हाला अशी सुरुवात करायची आहे की आय ॲम अ स्टुडंट सेक्रेटरी ऑफ न्यू मॉडर्न स्कूल ठाणे. माय स्कूल हॅज प्लॅन्ड अ पिकनिक टू महाबळेश्वर. सो बेसिकली समोरच्या माणसाला कळलं पाहिजे की तुम्ही कोणत्या शाळेचे विद्यार्थी आहात, तुम्ही हे लेटर का लिहिताय हे सगळं तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये सांगायचं आहे. सो okay, we know that Mahabaleshwar is a hill station which is very famous. We are eager to come there and enjoy the picnic. आणि आम्हाला हे माहिती आहे की हिल स्टेशन आहे, खूप मोठं आहे, आम्हाला त्या ठिकाणी येऊन एन्जॉय वगैरे करायचं आहे. वी आर अननोन अबाउट सेव्हरल थिंग्स रिगार्डिंग महाबळेश्वर. ॲज अ स्टुडंट सेक्रेटरी आय वॉन्ट टू गेट दी इन्फॉर्मेशन अबाउट महाबळेश्वर इन डिटेल. आणि आम्हाला काही तिकडच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे, तर स्टुडंट सेक्रेटरी म्हणून आम्हाला ती माहिती घ्यायची आहे. वी शॅल कम बाय बस. आणि आम्ही बसने येऊ. हे आपण सांगतो यासाठी कारण मग बस कुठे लावायची किंवा त्याची काय सोय असेल वगैरे हे सगळं ते आपल्याला सांगू शकतील. सो देअर विल बी 150 स्टुडंट्स आणि 15 टीचर्स. सो अर्थात ही इन्फॉर्मेशन द्यावी लागेल की किती लोक येत आहेत हे पण तर सांगावं लागेल. वुड यू प्लीज इन्फॉर्म अस अबाउट द रेसिडेंट्स आणि अकोमोडेशन. सो तुमच्याकडे काही आहे का म्हणजे राहण्यासाठी वगैरे ते पण तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करू शकता का. हाऊ मेनी रूम्स विल बी अवेलेबल. आणि आम्ही 150 स्टुडंट्स आणि 15 टीचर्स आहोत तर आम्हाला किती रूम्स मिळतील. सो बेसिकली तुम्हाला याच्यामध्ये राईट क्वेश्चन्स पण विचारता आले पाहिजेत की एखादी ट्रिप जर प्लॅन करायची असेल तर तुम्ही काय काय क्वेश्चन्स विचाराल हे पण तुम्हाला थोडीफार आयडिया असली पाहिजे. नेक्स्ट आहे हाऊ विल बी द फूड क्वालिटी. आणि फूडची क्वालिटी कशी असेल. विच स्पॉट्स आर देअर टू विजिट. हाऊ मच फेअर शाल वी पे फॉर दी रेस्टॉरंट्स. रेस्टॉरंटसाठी किती खर्च आपल्याला करावा लागेल. नेक्स्ट आहे वी शाल स्टे देअर फॉर 3 days. आम्ही त्या ठिकाणी 3 दिवस राहू.
मे आय देअरफॉर रिक्वेस्ट यू टू सेंड धिस इन्फॉर्मेशन ॲज सून ॲज पॉसिबल. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करू शकते का ही इन्फॉर्मेशन लवकरात लवकर तुम्ही आम्हाला पाठवाल यासाठी. ठीक आहे. सो थँकिंग यू युअर्स फेथफुली XYZ. तर अशा पद्धतीने आपल्याला शेवट करायचा आहे. युअर सिन्सिअरली किंवा युअर्स फेथफुली असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आणि खाली तुमचं जे काही इनिशियली नाव तुम्ही टाकलं असेल तेच नाव इथे पण टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर दोन्ही कसे लिहायचे तर ते पाहिलेले आहेत. अजूनही कोणाला काही डाऊट असेल इन्फॉर्मलमध्ये तर प्रिव्हियस व्हिडिओ चेकआउट करू शकता. आणि फॉर्मलचे आय होप सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. या पद्धतीनेच तुम्हाला लेटर रायटिंग करायचं आहे. साधारणतः तुम्हाला एक पूर्ण पान तरी लेटर हे लिहायचंच आहे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय.